हॅलो स्टुडंट्स, गुड डे टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार. तर कंपनीला कर्जरोखेधारकांशीही पत्रव्यवहार करावा लागतो. जसा सभासदांशी, शेअर होल्डर्सशी ते पत्रव्यवहार करतात, तसंच कर्जरोखेधारकांशीच म्हणजेच जे डिबेंचर होल्डर्स असतात त्यांच्याशीही पत्रव्यवहार करतात. पण त्यांचे कोणते नमुने आहेत बघा. पहिलं जे आहे कर्जरोखे वाटपपत्र. तर कर्जरोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर जे अर्ज वैध ठरलेले आहेत अशा अर्जदारांना कर्जरोखे वाटप केल्याबाबतचे जे पत्र कंपनीकडून पाठविले जाते त्या पत्रास कर्जरोखे वाटप पत्र म्हणतात. म्हणजेच काय, जेव्हा डिबेंचर होल्डर्स जे आहेत, कर्जरोखेधारक आहेत, तर त्यांना जेव्हा कर्जरोखे वाटप केले जातात कंपनीकडून, मग त्याची सूचना देण्यासाठी त्यांना काय केलं जातं, पत्र पाठवलं जातं. त्यालाच काय म्हणतो आपण, अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स, म्हणजे काय, कर्जरोखे वाटप. तर कर्जरोखे धारकांनी हे पत्र जपून ठेवावे, कारण या पत्राच्या बदल्यात कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणजेच काय, डिबेंचर सर्टिफिकेट. म्हणजे जेव्हा हे पत्र कंपनी पाठवणार आहे, कर्जरोखे वाटपपत्र कंपनी जेव्हा कर्जरोखेधारकांना पाठवणार आहे, तर ते पत्र कर्जरोखेधारकांनी जपून ठेवावं. जोपर्यंत त्यांना काय मिळत नाही, कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणजेच काय, डिबेंचर सर्टिफिकेट त्यांना दिलं जात नाही, तोपर्यंत त्यांनी ते जपून ठेवावे. मागणी केलेले कर्जरोखे, वाटप केलेले कर्जरोखे, अनुक्रमांक, मिळालेली रक्कम, व्याज दर, परतफेड दिनांक इत्यादी तपशील समाविष्ट या पत्रामध्ये केला जातो. तर पत्र बघूया आपण. तर सुरुवातीला मध्यभागी काय लिहायचं आहे, शीर्षकमध्ये कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस असणार आहे. दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड, त्याच्याखाली त्या कंपनीचा ॲड्रेस लिहायचा आहे. नोंदणीकृत कार्यालय 45A महाराजा कॉम्प्लेक्स, पंचवटी, कारंजा रोड, नाशिक 422-003. डाव्या साईडला फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक. उजव्या साईडला वेबसाईट असेल कंपनीची, ईमेल आय डी, पत्राची दिनांक 20 मे 2019, ज्या दिवशी पत्र लिहिणार आहे कंपनी. नंतर संदर्भ आणि दिनांक झाल्यानंतर डाव्या साईडला ज्याला पत्र पाठवणार आहात, कर्जरोखेधारकाचं नाव येणार आहे. तिथं श्री विजय मित्तल इथे नाव आहे. 230 द्वारका, कारंजा रोड, नाशिक 422-036. विषय लिहायचा आहे. विषय हा तुम्हाला दिलेलाच असणार आहे प्रश्नामध्ये, कर्जरोख्याचे वाटपाबाबत. महोदय, आपल्या दिनांक 30 एप्रिल 2019चा अर्ज क्रमांक DI 8013 ला अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास कळवण्यास सांगितले आहे की आपणास प्रत्येकी 100 रुपयाचे 10% व्याजदराने 100 अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत. आता अपरिवर्तनीय म्हणजे काय, ज्याचा परिवर्तन समहक्क भागात म्हणजेच काय, इक्विटी शेअर्समध्ये होऊ शकत नाही, असे शेअर म्हणजे असे भाग, अपरिवर्तनीय कर्जरोखे त्यांना वाटप केलेले आहे, या पत्रात कळवायचे. मग आता त्यांनी अर्ज कधी दिलेला, त्या कर्जरोखेधारकांनी 30 एप्रिल 2019. अर्ज क्रमांक लिहायचा आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचे कर्जरोखे वाटप केलेले आहेत. 100 रुपयाचे 10% व्याजदराने 100 अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत. आता समजलं, अपरिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे कोणते कर्जरोखे, ज्याचं परिवर्तन समहक्क भागात होऊ शकत नाही. म्हणजेच अपरिवर्तनीय म्हणजे कोणते असणारे, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स, ज्याचं परिवर्तन इक्विटी शेअर्समध्ये होत नाही. तर सदर कर्जरोख्याचा कालावधी 5 वर्षाचा आहे. किती काळासाठी ते कर्जरोखे आहेत, 5 वर्षासाठी. सदर कर्जरोखे आपणास संचालक मंडळाच्या
दिनांक 16 मे 2019 म्हणजे पत्राच्या दिनांकाच्या अगोदरची तारखेला काय झालेलं आहे, सभा झालेली 16 मे 2019 रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील म्हणजे डिबेंचर ट्रस्टी डीड जी आहे आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आलेली आहेत. आता जेव्हा पण कर्जरोखे धारक आहे आणि कंपनी आहे यांचा मध्यस्थी कोण असणार आहे, तर कर्जरोखे विश्वस्त कमिटी. कर्जरोखे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे. पहिलं पृष्ठ क्रमांक D90 मागणी केलेले कर्जरोखे जे मागणी केलेली होती ते 100 आहेत. वाटप केलेले कर्जरोखे 100 आहे. अनुक्रमांक कितीपासून कितीपर्यंत आहे, 301 पासून 400पर्यंत. मिळालेली रक्कम जी अर्जासोबत दिलेली त्यांनी ₹10,000. कर्जरोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे. कळावे, आपला विश्वासू दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस. आता सोबत जे आहे एन्क्लोजर म्हणतो आपण, जे जोडलेले कागदपत्र असतात ते आपण काय करतो, सोबतमध्ये लिहितो पत्राच्या शेवटी. तर इथं काय आहे, कर्जरोखे प्रमाणपत्र. हे झालं कर्जरोखे वाटप पत्राबाबत. दुसरं, जेव्हा कर्जरोखे वाटप केलं जातं कर्जरोखे धारकांना, तेव्हा त्यांना जे फायदा कोणत्या स्वरूपात होतो, त्यांना कंपनीला काय द्यायचं असतं, तर व्याज. जसं आता सभासद आहेत त्यांना काय देतो आपण, लाभांश देतो. कंपनी काय देते, लाभांश. सभासद जे आहेत, मेंबर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, त्यांना काय मिळतं, डिव्हिडंड. आणि कर्जरोखे आहेत, डिबेंचर होल्डर्स आहेत, कर्जरोखे धारक आहेत, त्यांना काय मिळतं, इंटरेस्ट. कारण ते काय असतात, क्रेडिटर्स असतात कंपनीचे. कर्जरोखा हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल आहे. कर्जाऊ भांडवल म्हणजेच काय, बॉरोड कॅपिटल. जसं लोन घेतो आणि जेव्हा ती परतफेड करतो, त्याची जी रक्कम परत करतो आपण, तर तेव्हा आपल्याला त्याच्यावरती जी जास्त अमाऊंट आहे ती म्हणजेच काय असणार आहे, व्याज असणार आहे, इंटरेस्ट असणार आहे. म्हणून हे कर्जरोखा हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल आहे. कर्जरोख्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर्जरोखे धारकास व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते. इन्कम कशी असते त्यांची, इन्कम कोणत्या फॉर्ममध्ये असते, व्याजाच्या किंवा इंटरेस्टच्या. कर्जरोख्यांवरील व्याज कंपनीस द्यावे लागते. ते नफ्यावर अवलंबून नसते, नफ्यावर बिलकुल अवलंबून नसते. जी त्यांना रक्कम देण्यात येते ना, ती कशावरती अवलंबून असते, नफ्यावरती नाही. नफा होऊ दे, तोटा होऊ दे, कंपनीला ती रक्कम देणे भाग आहे. देय असलेले व्याज कंपनी व्याज अधिपत्रकाद्वारे देण्याची व्यवस्था करते. व्याज अधिपत्र हे व्याजपत्रासोबत जोडण्यात येते. या पत्रात कर्जरोख्यांच्या संख्या, अनुक्रमांक, ढोबळ रक्कम म्हणजे TDS कट करण्यापूर्वीची रक्कम, TDS आणि निव्वळ देय, TDS कट केल्यानंतरची रक्कम, व्याज इत्यादी व्याज देण्यासंबंधी संचालक मंडळ ठराव संमत करते. कंपनी व्याज अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देते. आता सर्वात पहिले आपण काय बघायचं आहे, व्याज अधिपत्राद्वारे. पहिलं अधिपत्राद्वारे व्याज देणे. सुरुवातीला शीर्षक असणारे रोल्टा इंडिया लिमिटेड, त्याच्याखाली त्या कंपनीचा ॲड्रेस, डाव्या साईडला फोन, फॅक्स, संदर्भ क्रमांक, उजव्या साईडला वेबसाईट असेल, ईमेल. पत्राची दिनांक 10 जून 2019. श्रीमती दिया सलुजा हे कोण आहेत, कर्जरोखे धारक आहेत. त्यांना आपल्याला काय द्यायचं, व्याज द्यायचं. श्रीमती दिया सलुजा, आदिती अपार्टमेंट, MG रोड, मीरा रोड, पूर्व मुंबई 401107. आता विषय दिलेलाच असणार आहे प्रश्नात, कर्जरोख्यावर व्याज देण्याबाबत. महोदया, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळवण्यात येत आहे की दिनांक 5 जून 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या 100
10% व्याजाच्या अपरिवर्तनीय प्रत्येकी 100 रुपये प्रत्येकी मूल्य असलेल्या कर्ज रोख्यांवर व्याज देण्यासंबंधी ठराव संमत करण्यात आला. आता जेव्हा आपण कोणताही ठराव संमत करण्यात येतो तो कोणत्या सभेत होतो? इथे संचालक मंडळाच्या सभेत, म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीटिंगमध्ये. आता कधी झाली ती मीटिंग? सभा कधी झाली? 5 जून 2019. आणि त्या कर्जरोखे धारकांनी किती घेतलेले आहेत कर्जरोखे डिबेंचर्स? 100 10% व्याजाच्या अपरिवर्तनीय मी सांगितलं, ज्याचं रूपांतर समहक्क भागात किंवा इक्विटी शेअर्समध्ये होत नाही. त्याचा तपशील खालीलप्रमाणे. मग आता पान क्रमांक C-240 कर्जरोख्यांची संख्या आहे 100. कर्जरोख्यांचे क्रमांक 601 पासून 700 पर्यंत. व्याजाची ढोबळ रक्कम 1000. कर कपात केलेली नाही आहे, TDS कट केलेला नाही आहे व्याजावरती. निव्वळ व्याज रुपये 1000. व्याज अधिपत्र क्रमांक IW 9646 सोबत वरील रकमेचे व्याज अधिपत्र जोडले आहे. कळावे, आपला विश्वासू रोल्टा इंडस्ट्रीजकरिता सही कंपनी चिटणीस. आता इथं सोबत आपण तिथं सांगितलेलं आहे पत्रामध्ये काय जोडलेलं आहे, मग ते आपल्याला लिहिणं आहे तिथं पत्राच्या शेवटी. सोबत व्याज अधिपत्र. आता हे झालं अधिपत्राद्वारे जेव्हा कंपनी त्या कर्जरोखेधारकांना व्याज देते. आता जेव्हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देते, म्हणजेच कोणत्या पद्धतीद्वारे? ECS आणि नेफ्ट. सुरुवातीला शीर्षक असणारे बालाजी स्टील लिमिटेड, त्याच्याखाली कंपनीचा ॲड्रेस, डाव्या साईडला फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ, उजव्या साईडला वेबसाईट, ईमेल, दिनांक पत्राची 12 मार्च 2019. श्रीमती अमृता दीक्षित हे कोण आहे? कर्जरोखेधारक आहे. त्याच्याखाली पत्ता तिचा 30/20 डावी भुसारी कॉलनी, कोथरूड डेपो, पुणे 411038. विषय दिलेला असणारे कर्जरोख्यावरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे देणेबाबत. मग आता इलेक्ट्रॉनिक पद्धत कोणती आहे? ECS आणि नेफ्ट. महोदया, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की दिनांक 10 मार्च 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या प्रत्येकी रुपये 100 किंमत असलेल्या परतफेडीच्या कर्ज रोख्यांवर, म्हणजे कोणते? रेडीमेबल डिबेंचर्स, व्याज 10% दराने 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. आता हे परतफेडी कर्जरोखे म्हणजे काय? ते काही कालावधीसाठी काय असतात? ते खरेदी करतात. जे कर्जरोखे धारक असतात हे परतफेडी कर्जरोखे काही कालावधीसाठी घेतात आणि तो काल संपल्यानंतर, तो पिरियड संपल्यानंतर ते काय होतात? परतफेड केली जाते कंपनीकडून त्यांना. तर कधी झालेली आहे मीटिंग? 10 मार्च 2019 रोजी संचालक मंडळाची मीटिंग झाली, बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली आणि त्यात हा ठराव संमत करण्यात आला. कंपनीने कर्जरोख्यांवरील व्याज देण्यासंबंधी सर्व तरतुदींचे पालन सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अदा करण्यात येईल. त्याचा तपशील खालील प्रमाणे. रजिस्टर क्रमांक C-440 कर्जरोख्यांची संख्या 100. अनुक्रमांक 601 पासून 700 पर्यंत. एकूण व्याज रुपये 1000. TDS 10%. निव्वळ व्याज 1000. आपण कंपनीकडे दिलेल्या बँक खात्याच्या तपशिलानुसार देय असलेल्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात येईल. म्हणजे यासाठी जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कंपनी त्या कर्जरोखेधारकांना व्याज देते किंवा लाभांश देते, तेव्हा त्या कर्जरोखेधारकांचा किंवा त्या सभासदांचा बँकची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती काय करते? कलेक्ट करते. कळावे, आपला विश्वासू बालाजी स्टील लिमिटेडकरिता कंपनी चिटणीस. सही कंपनी चिटणीस.
तर आपण आजच्या लेक्चरमध्ये कर्जरोखे वाटपपत्र, त्यानंतर कर्जरोख्यावरील जे व्याज आहे ते 2 पद्धतीद्वारे, पहिलं अधिपत्राद्वारे आणि दुसरं इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कसं देतो हे बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कर्जरोख्याचे परिवर्तनसाठी पत्र, कर्जरोख्याची परतफेड, हे 2 पत्र बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.